अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो जन राजा जुगाद या देवीताणी मा पुण्यराजी नमस्कार माझा दयानंद गुरु ज्ञानेश्वराजी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः पुंडलीकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय श्री संत मुक्तिदान महाराज की जय देशाय नमः श्री गोपाल कृष्णाय नमः श्री सरस्वती नमः रुक्मिणी वरा कमला कांता चानूरमर्दना वसुदेव सुता संसारी तो जगत्राता वासुदेवा जगदीशा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवतारेषु गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन हनुमंतरायांच्या चरणावरती मैपतीनाथांच्या चरणावरती नवनाथांच्या चरणावरती साष्टांग दंडवत तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळींच्या सुद्धा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या दरवर्षी असणारा आपल्या गावामध्ये नानांनी जे हातामध्ये उपकरण घेतलेलं आहे घेतलेला वसा चालवत आहेत. जवळजवळ नाना किती दिवस झाले 3 वर्ष झाले दरवर्षी असणारा नवनाथ ग्रंथ श्रावण मासामध्ये आपल्या गावामध्ये नानांनी लावलेला आहे. आणि बरेच वेळेस सांगण्याचा प्रयत्न झाला पण बाहेर गावाला असल्यामुळे गेलं झालं नाही. नानाचा आमचा परिचय झाला आणि त्यामधून आज नानांना आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली. 15 दिवस मी नव्हतो आणि नसल्यामुळं प्रवासात असल्यामुळं जसं काही भगवंत आज आवाज जसा माझा चलत कारण आजच रामेश्वर कन्याकुमारी मदुराई तिरुपती सर्व करून घरी आल्याच्या नंतर दाजीनं सांगितलं की नानाचा 3-4 वेळेस फोन आलता जावं लागेल. थकवा इतका होता पण कंटाळा नाही केला. नानाच्या प्रेमाखातीर आज या ठिकाणी येण्यात झालं आणि आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व श्रोतमंडळींचं दर्शन झालं. आणि कथेचं अनुसंधान सांगत असताना जी काही माझे हनुमंतराय ग्रामदैवत मला सांगण्याची बुद्धी देतील ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी आतापर्यंत कधी नवनाथ ग्रंथ सांगितलाच नाही. ऐकायचा योग आला 1-2 वेळेस थोडा ऐकला तेच मोबाईलवरच. पण आज प्रत्यक्षात या ठिकाणी सांगण्याचा योग आल्याच्या नंतर जे काही मला सांगता येईल ती असणारी माझ्या वाचीनं सेवा करण्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहे. 28 अध्याय झालेले आहेत आणि 29व्या अध्यायाची सुरुवात करत असताना ग्रंथकार ब्रह्मांड नायक 8वा ज्यांनी अवतार घेतला कालच ज्याचा आपण कृष्ण जन्म त्या ठिकाणी सादर केला असा असणारा रुक्मिणीवर श्रीकृष्ण भगवंताला त्या ठिकाणी शरण जाऊन कथेला सुरुवात करू लागले. शेषशाही हलधर भ्राता भावप्रिया सुदर्शन दर्शिता गोपदी लज्जा रक्षण करता पाठीराखा विरविषय. भगवंता सर्वस्व असणारा तू आहेस. भविष्य सुदर्शन चक्रधारी असणारा तू नवे नवे ज्या वेळेस असणार द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तिचं रक्षण करण्यासाठी भगवंता तू आलेला आहात असा असणारा जगदजेठी भगवंता तुम्ही आहात विनंती करू लागले. जैसा पांडवाचा पाठीराखा तैसा मिरविसे मम दूतिका भक्तिसार ग्रंथ कौतुका वाग्वरदा मनविषे. अरे बाबा जसं भगवंता तुम्ही 5 पांडवांचं पाठीराखण केलेला आहात तसाच असणारा ग्रंथ आज मी या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि तुम्ही असणार सर्वस्व रक्षण करावं माझं कार्य सिद्धीस न्यावं विनंती करू लागले. मागिले अध्याये विरस्थिती नाग
पातले गाढत्वे भर्तरे प्रते पिंगले करिता स्मशान क्षिते पूर्ण तप आचरला. ग्रंथकर्ते आपल्याला उदाहरण देत असताना मागील अध्यायातील कथन सांगू लागले. श्रोते मंडळी हो, तुम्ही कालचा अध्याय ऐकला असेल आणि कालच्या अध्यायामध्ये भर्तरीनाथ आणि पिंगलेची असणारी कथा तुम्ही ऐकलेली आहे. याच कथेचं अनुसंधान करून पुढील कथन सांगण्यासाठी ग्रंथकार सांगू लागले. या क्लेशाच्या उद्देशी मित्रावरुणी दत्ता पाशी कृत करुणी स्वस्थानाशी येऊन या पोचला. आणि त्या क्लेशाचं उद्धार करण्यासाठी कुठं जायचं होतं? त्यावेळेस असणार त्रिवर्ष असणाऱ्या त्या पर्वतावर ते उद्धार करायचा आहे. कोणाकोणाचा उद्धार होणार आहे? आजच्या अध्यायामध्ये 2 जणांचा उद्धार असणारा होणार आहे. मग कोणाचा उद्धार होणार आहे? ग्रंथकर्ते सांगू लागले. तुगे कथा सिंहावलोकने चित्ते धरावे श्रोते जने या परी पुढे ग्रंथ मांडणे सिद्धावधाने असावे. सर्व श्रोते मंडळींना ग्रंथकार सांगत असताना सांगू लागले, एवढी कथा असणारी लक्षात ठेवावी. कोणती कथा हो? प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक ग्रंथकाराने सांगितलं इथं सुरुवात झालेली आहे आणि इथं शेवट होणार आहे. एवढं माणसानं ध्यानात ठेवावं. कोणतं? जन्माला आल्याच्या नंतर आपण या दिवशी जन्माला आलोत आणि जायचं निश्चित आहे. आज कलियुगामध्ये जगत असताना माणसं फक्त मरण विसरले, बाकी सर्वस्व ध्यान आहे. पण ग्रंथकार सांगू लागले एवढं असणार तुम्ही कथन ध्यानात ठेवा आणि पुढील कथा अनुसंधान सांगतो सावधपणाने ऐका. असो गर्भाधृत मच्छिंद्रनाथ ठेवणे गोरक्षर करावया तीर्थ मैलागे भ्रमत गिरिनार प्रते पातला. गिरनार पर्वताच्या ठिकाणी पातलेले आहेत. कोणतं ग्रंथ असणारे ग्रंथकार सांगायला सुरुवात केली. मागचं कथन झालं ठीक आहे म्हणले. आता पुढील कथा अनुसंधान सांगतो नाथांनी सांगण्यात त्या ठिकाणी ग्रंथकारांनी सांगायला सुरुवात केली. गर्भदीप नावाच्या पर्वतावरती कोण? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ दोघजण भेटले आणि त्यावेळेस असणार त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी ठेवून पुढील कथा अनुसंधान सांगत असताना सांगू लागले की प्रदक्षिणा करण्यासाठी तीर्थ करण्यासाठी चालले असताना भावे नमिले प्रेमराशी श्री दत्ते धरुणे हृदयाशी आनंदाने उचंबला. आणि मग तिथं असणारे आपले गुरु दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं. चरणावरती असणारं लोटांगण घातलं आणि लोटांगण घालून सांगितलं बाबा आम्हाला तीर्थयात्रा करायची आहे. आम्हाला देवदेवांचं दर्शन करण्यासाठी जायचं आहे. कारण तीर्थयात्रा करणं चांगलं आहे. त्याचं फळ नाथ महाराज सांगतात. नामदेवरायांनी सुद्धा सांगितले नामाने प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्यालाही गणना. असं असणारं आम्हाला तीर्थभ्रमण करायचं आहे. गुरु तुम्ही असणारी आम्हाला आज्ञा द्यावी विनंती करू लागले. कर पद्मे मुख मंडन गोरक्षाचे कुरवाळुने वदन निकट पैस विलास्त धरून आलाई पलाई घेतसे. गुरुचं असणार प्रेम शिष्यावरती किती असतं. आज्ञा शिष्यानं मागितली गुरु मला जायचं आहे, तीर्थयात्रा करायची आहे. दत्तात्रयाने जवळ घेतलं. जवळ घेऊन कुरवाळलं, डोक्यावरून हात फिरवला, गालावरून हात फिरवला. जवळ घेऊन आपल्या शिष्याला काय बोलू लागले. मोहितवाणी पुसत असे त्याते म्हणे कोठे रे मच्छिंद्रनाथ ओ सोडून निरपेक्ष त्यात मैलागे ब्रह्मतोषी. जवळ घेतलं आणि गुरुने विचारायला सुरुवात केलं गोरक्षनाथा कुठे फिरायला बरं? एवढ्या असणाऱ्या पर्वतावरती तुम्ही फिरायलात. माझा मच्छिंद्रनाथ कुठं ठेवलेला आहे आणि मच्छिंद्रनाथाला एकटं सोडून तुम्ही का फिरत आहात? गुरु विचारू लागले. सांगे पुन्हा नमुना गर्भाते पर्वते मच्छिंद्रनंदन राहिलासे स्वसुखे करुण जपदाप्याते योजनिया. आणि मग गोरक्षनाथाने सांगायला सुरुवात केली गुरु
तुमच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि मी असणार मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी पर्वतावरती ग्रहांनी नावाच्या पर्वतावरती स्वस्वरूप सुखरूप असणार ठेवलेलं आहे आणि नवे नवे नित्य त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू आहे त्या ठिकाणी सांगू लागले मुहूर्त पूर्ण स्वसुखासी लाविले असे तीर्थस्नानासी मग मी नाना तीर्थोदेशी आलो पर्यंत मूर्खपणे असणार त्यांना मी त्या ठिकाणी स्नानासाठी सर्वस्व तीर्थ त्या ठिकाणी ठेवलेले आहेत नित्य मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे आणि एवढं करून मी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला ठेवून या ठिकाणी उरलेले तीर्थ करण्यासाठी त्या तीर्थाचं तीर्थ घेण्यासाठी मी आलेला आहे असं असणार बोलू लागले ऐसा वेदोनी व्रतांत या उपरे बोले अतिसुत वत्सा कार्य लागले माग या कार्यार्थ समुपादी एवढं शिष्याचं बोलणं ऐकलं ऐकल्याच्या नंतर दत्तात्रय महाराजाला आनंद झाल्याच्या नंतर सांगू लागले बाळा तुझं कार्य तुझे काही मनामध्ये निश्चित केलेलं आहे ना तुला तीर्थयात्रा करायची आहे ना तुझं कार्य सिद्धीस जावं आशीर्वाद देऊ लागले मनती कार्य कवन वर्तरी मम अनुग्रहे नंदन हो सुकांते करिता स्मशान द्वादश संवत्सर सेवी कसे गुरुने विचारलं तुला जायचं आहे ना एक कार्य करायचं आहे आणि मग मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी बद्रीनाथ विचारू लागले गुरु माझ्यावरती तुम्ही कार्य सोपवत आहात मग कार्य कोणतं आहे मला सांगा ना ते कार्य मी पूर्ण करतो एवढं विचारल्याच्या नंतर दत्तात्रयांनी सांगितलं कुठं त्या ठिकाणी भर्तरीनाथ आपल्या पत्नीच्या दुःखाच्या विरहामध्ये गेली 12 वर्ष झालं स्मशानामध्ये बसलेला आहे तिथं जाऊन तुला कार्य करायचंय कोणतं कार्य आहे का अन्नोदकाचा त्याग करून सेवनी आहे तृण पर्ण कांता कांता चिंतन करून 12 वर्ष बैसला आणि त्या ठिकाणी बघतो भर्तरीनाथानं गेली 12 वर्ष झालं अन्नाचा त्याग केलाय पाण्याचा त्याग केलेला आहे आपली आवडती असणारी बायको निघून गेल्याच्या नंतर फक्त आणि फक्त त्याला एक असणार पिंगला म्हणून असणारा बसलेला आहे तिथून जाऊन तुला कार्य करायचं आहे दत्तात्रय सांगू लागले सावध करे युक्ती प्रयुक्त सकळ दावे आशिवाश्वत फुले पंते मिरवावे आणि तरी तू असणार जायचं बाबा तिथं जाऊन सावध करायचं आहे कारण असावध झालेला भर्तरीनाथ सर्वस्व देह त्याग विसरून गेलेला आहे राज्य आठवत नाही गाव आठवत नाही काय करायलो कुठं बसलो काहीच आठवत नाही तिथं जाऊन त्याला सावध कर आणि सावध करून त्याला काय कर आपल्या नाथ संप्रदायामध्ये आणायचं आहे त्याला असणार चांगल्या स्थितीला तुला लावायचं आहे गुरु असणारे बोलू लागले यासी मी अनुग्रह जेव्हा दिदला तेव्हाचे गुंतविला संकल्पाला हे सोडून वैभव पंथाला नामपंथी आणि त्यावेळेस मी अनुग्रह दिलेला आहे आणि तो अनुग्रह घेऊन तो असणारा संकल्प त्या ठिकाणी गुंतलेला आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर तू त्याला जागृत केल्याच्या नंतर सर्वस्व राज वैभव सोडून तो असणारा या नाथ पंथामध्ये मिरवणार आहे कारण सर्वस्व अगोदर ठरलेलं आहे सगळं गुरुला माहित आहे पण कार्य असणार शिष्याच्या हाताने करून घेण्यासाठी दत्तात्रय स्वामी त्या ठिकाणी उपदेश करू लागले करितया बोला शेजान दिवस लोटून गेले पूर्ण मग जन्मापासून सकळ कथन भर्तरीच्या सांगितले आणि मग त्या बोलाची जाण कर सर्वस्व
त्याने सांगितलं होतं मी गुरु तुमच्याकडे येणार आहे, पण बरेचसे दिवस लोटून गेले. एकदा संसारामध्ये माणूस गुंतल्याच्या नंतर मग त्याला देवाची आठवण येत नाही. असं असणारं भर्तरीनाथाचं घडलेलं आहे. संपूर्ण दत्तात्रयांनी भर्तरीनाथाची कथा त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या शिष्याला सांगितले आणि एवढं कार्य तुला करायचं आहे उपदेश देऊ लागले. समुच्चय गोष्ट ऐकून कथन मान तुकावे गोरक्ष नंदन म्हणे महाराजा तवे कृपेन काय सत्य करीन. आणि मग सर्वस्व असणारी गुरुची आज्ञा ऐकली. ऐकल्याच्या नंतर शिष्य असणारे वृक्षनाथाने त्या ठिकाणी सांगितलं, गुरु तुम्ही जर माझ्यावर एक कार्य सोपवलं असताल तर तुमचं कार्य मी पूर्ण करेल. सर्वस्व असणारं कार्य सिद्धीस नेल्याशिवाय राहणार नाही असं असणारं वचन आपल्या गुरुला दिल्याच्या नंतर पुढे चालू लागले. आज्ञा या परिमाते असता मग भरतरी लोहाते आणि कन करता ही अशक्य नसे माते वार्ता अर्थ घडला सरची. आणि ज्या वेळेस मातेची आज्ञा असते त्यावेळेस लेकरानं सर्वस्व ऐकावं, बायकोचं ऐकू नये. मातेची आज्ञा असणारी सर्वस्व मला झाले तसे असणारे गुरु तुम्ही माझ्यावरती आज्ञा केलेली आहे, तुमच्या आज्ञेचं मी पालन करेल असणारे सांगू लागले. हे महाराजा तू कृपागन वर्षलासी मम देहा कारण ते भरतरी तरू ते ध्यान कर अनायासी देवा गुरु तुम्ही खरंच कृपाळू आहात, कृपावंत असणारे आहात आणि माझ्यासारख्या पामराकडे एवढं कार्य सोपवलेलं आहात. भरतरीनाथाला असणार आपल्या नाथ संप्रदायामध्ये आणायचं आहे, त्याला असणार संसार रूपाच्या सागरामधून बाहेर काढायचं आहे ना. एवढं कार्य तुम्ही माझ्यावर ठेवलेलं आहात, ते कार्य मी पूर्ण करेल विनंती करू लागले. तव कृपा जवळ असता मग भरतरी सुदेचे काम वार्ता ही अशक्य नसे माते करिता तृप्त सिद्धी ते बिनवाया. देवा तव कृपा जवळ जर असेल तर मग त्या भरतरीनाथाची असणारी काम वार्ता त्याच्यापासून दूर करायला वेळ काय लागणार आहे. गुरुचा जर आशीर्वाद आपल्या सोबत असेल तर मग हे सर्वस्व कार्य मला नेण्यासाठी सगळा वेळ लागणार नाही विनंती करू लागले. तवा काम कल्पतरू मम चिंता गणी पावला विस्तारू तेथे भरतरीहीनत्व विचारू दरिद्राचे उरिना. हा असणारा काम कल्पतरू आहे आणि मग हा काम कल्पतरू असण्याच्या नंतर चिंतामणी पावलेला असेल तर मग त्या भरतरीनाथाचं काय दरिद्र त्याच्या पुढे मांडावं वेळ लागणार नाही. आताच्या आत्ता जाऊन कार्य सिद्धीस नेतो विनंती करू. आता बोलतो प्रमाण कार्या पुले करुणी देईन ऐसे म्हणून वंदुनी चरगती निघाला. आणि मग वंदन केलं, गुरु तुम्ही माझ्यावर कार्य सोपवलेलं आहे, कार्य असणारं मी तुमचं पूर्ण करतो. गुरुला असणारा नमस्कार केले, चरणावरती लोटांना घातलं आणि घातल्याच्या नंतर गुरुनं सांगितलेलं काम पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणाहून चालू लागले. व्यानास्त्र कोणी होते बाळे चर्चेले भस्मची मोठी मग व्यान मंत्री मै पाटी सरू निघाला. देवाचं असणारे नामस्मरण केलं, गुरुचं असणारे नामस्मरण केलं, मंत्र असणारे जपले, भस्म असणारा काढला, कपाळी असणारा लावला आणि मग असणारे कार्य आपलं पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणाहून निघाले. लवता डोळ्याचे पाते अक्षरे आला वंतिके प्रते 50 योजने निमिषांत क्षितिजे लंबोनिया पाटला. आणि मग भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर तिथून निघाले. अवंतिका नगरीमध्ये यायला वेळ किती लागला हो?
ग्रंथकार सांगू लागले डोळ्याचं पातळ लावण्यापर्यंत 50 योजन दूर असणारी अवंती नगरीची पार केली आणि तिथं आल्याच्या नंतर काय पाहू लागले ग्रंथकार सांगतात गोरक्षेता स्मशान निकट गुरुनी पाये भरतरी नेट ओ सर्वांग दिसे अति कुशवट अस्तिगत प्राण देखिला आणि तिथं आल्याच्या नंतर पाहिलं स्मशान भूमीच्या जवळ आले गोरक्षनाथानं पाहिलं भरतरीनाथाची अवस्था कारण 12 वर्ष झालं फक्त आणि फक्त आपल्या पत्नीचं चिंतन करत बसलेला त्याची अवस्था पाहिली त्याचं शरीर पाहिलं कसं शरीर झालं ग्रंथकार सांगू लागले मुखी तुकीचा साज ध्वनी म्हणे राम हे भरमी केली करणे आम्हा उभयतांची तुटे करुणी फक्त आणि फक्त मुखामध्ये पिंगळाचं नाव घ्यावं एवढंच ताकद शिल्लक राहिली होते पोटामध्ये काही नव्हतं शरीर झिरझिर झालेलं होतं आणि सर्वस्व अवस्था कधी प्राण जाईल असणारी अशी अवस्था गोरक्षनाथानं पाहिल्याच्या नंतर म्हणाले खरंच देवा काय कृपा केली तुम्ही फक्त त्याचं मुखामध्ये असणारं नामस्मरण ठेवलेलं आहे बोलू लागले ऐसे साज कोणी ऐकून पाहुणे दयाचे ग्रशपण परमचित्ती हळून चकचकावर मानित अशी असणारी स्थिती पाहिल्याच्या नंतर मन हळवून गेलं काय एवढं चिंतन करीत असतात काय बरं असेल कशासाठी करीत असतात काय असेल त्या पिंगळीमध्ये असं असणारं पाहिलं आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी चकित होऊ लागले जिथे म्हणे कठीण रावाचरे परम निर्वाण अस्ति भय राहिला प्राण त्वचा व्यक्त होण्या मनामध्ये विचार करू लागले काय एवढं तिचं चिंतन करीत असेल कशासाठी एवढं करीत असेल पाहिला गेलं तर शरीर दिसत राहिलं नाही अस्थि पाहिला गेलं हाडं दिसायला लागले संपूर्ण शरीराचा सापळा झालेला आहे मग कशासाठी एवढं चिंतन करत असेल विचार करू लागले रे ऐसा विरह जयाशी मानला हे पूर्ण मानसी ओ वरपंगे वाघवराशी कदा काळी एवढं असणारं चिंतन करत आहात विरह असणारा शरीराचा झालेला आहे आणि मनामध्ये निश्चय जर पिंगळेचा केलेला आहे पाहिलं गोरक्षनाथानं खरं वाटेल का हो नाही वाटणार खरं वाटलं नाही कशावरून करत राहायचं कशासाठी करत असेल याची असणारी चिंता मनामध्ये वाटू लागली आम्ही जे बोलू ते सकळ होय बोलू सुदेला वेळू पळवाते ते बिरवेला मनामध्ये विचार करायला सुरुवात केली गोरक्षनाथ म्हणू लागले अशा अवस्थेमध्ये जर आम्ही यायला बोलायचे जर प्रयत्न केला कारण ध्यानस्थ असणारे झालेले आहेत भरतरीनाथ आणि मग या अवस्थेमध्ये जर मी यांना काही बोलण्याचा फरक पडेल का नाही पडणार यांना ज्या दुःखामधून मला बाहेर काढायचं आहे त्या दुःखामधून मला बाहेर काढता येणार नाही मग त्या दुःखामधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उपाय करावा लागल असा विचार करू लागले जैसा कापराचे परिसदेते व्यर्थ होय स्नान पाठ देवे बोधिता बोधात व्यर्थपणे मिरवेल मी जे काही उपदेश करेल जे काही बोलण्याचा प्रयत्न करेल माझ्या बोलण्याचा यांच्यावरती फरक पडणार नाही पडत का हो नाही पडणार खापराला जर परिसाची भेट झाली सोनं व्हायला किती वेळ लागल क्षणात होईल ना नाही होणार परिसाचं जर काय होईल परिसाच असणारा गुणधर्म कमी होईल ना खापराचं काय जाणार आहे मग त्या ठिकाणी गोरक्षनाथ विचार करू लागले मग मी याच्या नादी लागलो तर माझाच वेळ या ठिकाणी निघून जाईल पण याच्यावर फरक पडणार नाही मग याच्यावर फरक पडण्यासाठी याच्यासारखं काय करावं लागल विचार करू लागले त्या
घरात मैला करून स्थापिला वने तया सुगंध लिप्त दुर्गंध वने कदा काळे तुझे नार मैलागिरी असणारा गंध त्या ठिकाणी सुगंध जरी त्या ठिकाणी एखाद्या सुगंधामध्ये टाकला तर नाही होणार, फरक नाही पडणार. मग याचा असणारा या ठिकाणी जी काही पत्नीसाठी वियोग करत बसलेला आहे याचा योग काढण्यासाठी कोणती कृती करावं लागल की ह्या दुःखामधून बाहेर येईल, दुःखामधून तर बाहेर येईलच आणि त्याला मुक्ती भेटली जाईल. असं 2 कार्य मला करायचे आहेत. मग याच्यासाठी काय करावं लागल मनात विचार करू लागले. शर्करेचे आळीपाळे शक्रावनाच्या वेचल्या वेल्या परित्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना. मधुरपण असणारं मिरवलेलं सोय राहणार नाही. साखर असणारी किती गोड आहे, तिच्यात काही जरी केलं गोडी जाणार नाही अशी असणारी साखर आहे. आणि मग ती साखर जर कडू कार्याला लागले गोड राहील का? नाही राहणार ना. मग कारलंही गोड झालं पाहिजे आणि साखरही गोड राहिली पाहिजे. आपलं गुरुनं सांगितलेलं काम झालं पाहिजे आणि शिष्यही आपल्या सोबत आला पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागल ग्रंथकार सांगू लागले. चतुराननाचे हस्तकमळे जन्मभर स्थापिले दरिद्रवाळे ते व्यवसाय करुणे नवाळे कदा काळे चाले ना. चतुराननाचं असणाऱ्या हस्तकमळामध्ये जे काही दरिद्र असणारं स्थापन केलेलं आहे ते असणारं संपूर्ण राहिलं तरी दूर जाणार नाही असा असणारा विचार वाटू लागला. पर्याता विचार येता योजावा काय बोध रेता जाते जैसी कामना स्थिता कैसी स्थिती वर्ता. आता काय विचार करावा? मनामध्ये विचार केला की बाबा असा काहीतरी बोध असणारा याला द्यावा लागल. आणि बोध दिल्याच्या नंतर ज्याची जशी काम वाचना ती असणारी जर पूर्ण करायची असेल तर जशाच तसं उत्तर द्यावं लागल. आपण व्यवहारामध्ये म्हणतात ना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय तो नीट होणार नाही. मग याची असणारी जी काम वासना आहे आपल्या पत्नीचा मोह याला लागलेला आहे आणि या मोहामधून याला बाहेर काढण्यासाठी मला कोणता बोध द्यावा लागल विचार करू लागले. चक्रवेडा निटवण्या यत्नपाणा हे विरावधाना वेळा शब्द बोल चालेना. इथं शब्द बोध चालणार नाही कारण संपूर्ण ध्यान असणार आपल्या पत्नीकडे लावलेलं आहे. मग याचा शब्द सांगून फायदा नाही आणि मग याला कृती करून काहीतरी दाखवावे लागल तेव्हा असणारा हा शुद्धीवर येईल असा विचार करू लागले. जैसा जो तैसाचे होता स्थित मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवेल्या कार्य घडून येते सगळी जशास तसं करावं लागल. कार्य जर सिद्धीस न्यायचं असेल शहाण्या संघ शहाण्यासारखं वागावं लागल आणि येड्या संघ येड्यासारखंच वागावं लागल. येड्याला काही सांगून फायदा होणार नाही. मग विचार मनामध्ये केला जशी याची स्थिती आहे तशी आपल्याला स्थिती करावं लागल आणि जशाच तशी स्थिती केल्याच्या नंतर कार्य सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही असा असणारा मनामध्ये विचार केला आणि काय करू लागले. राम शत्रू दानवा परी विभीषण मिरवला भिन्न भावा तेने करुणे स्ववैभवा मागू दिले नाहीच की. पहा म्हणले कसा होता रामाचा शत्रू रावण. कोणाचा? विभीषणाचा भाऊ होता ना रावण. विभीषण राहिला का हो? काय कमी होती? लंकेत विभीषणाला काही कमी होती का? नव्हती ना. राज वैभव सुवर्ण संपूर्ण असताना सुद्धा विभीषण रामाकडे आला आणि पुन्हा राज्य वैभव प्राप्त झालं. मग काहीतरी करण्यासाठी माघार घ्यावी लागते. मग मनामध्ये विचार केला आणि कोणती बुद्धी सुचली ग्रंथकार सांगू लागले. बळीरायाचे दिने त्यासी मिरविला तो वामन मात्र शत्रू परशरधर होऊन ताता समान वैवटला. बळीरायाचं जिनं पहा म्हणले वामन असणारा आला बळीच्या दारामध्ये भीक मागितली.
मग काय केलं हो? संपूर्ण घेतलं ना 3 पावलामध्ये. मग तो असणारा बळीराजाला पाताळामध्ये नेलं, पण त्यानेही द्वारपाळ केलं. मग तसं असणारं मला काय कार्य करावं लागेल विचार करू लागले. कन्या एक रोनी येते राया सेव पावे सर्व हिते संतोष मिरवणी आत्रे सोला कीर्ती ध्वज लावावा. कीर्ती ध्वज असणार आपल्याला लावायचा आहे. कारण दत्तात्रयाने आपल्यावर कार्य सोपवलेलं आहे. तो कार्य आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणून काहीतरी युक्ती शोधावी लागल असा मनामध्ये विचार केला आणि काय सुचलाय का? मग